काल आपण पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट याच्याबद्दल पाहिला होता की 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज असतात. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटी ज्यांचं युनिट काढण्यासाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज लागत नाही. तर दोज फिजिकल क्वांटिटी which do not require any other physical quantity units to describe it or express it, that is called as fundamental quantity. तर फंडामेंटल क्वांटिटी आपण पाहिल्या होत्या की 7 प्रकारच्या आहेत: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लेंथचं युनिट आहे मीटर, त्याच्यानंतर मासचं युनिट आहे किलोग्राम, टाईमचं युनिट आहे सेकंद, टेम्परेचरचं युनिट आहे कॅल्व्हिन, इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे ॲम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट आहे मोल. तर या बेसिक 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्याचे युनिट्स आहेत. तर या क्वांटिटीज म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्याच्यानंतर 2 क्वांटिटीज पाहिल्या त्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. एक प्लेन अँगल, त्याचं युनिट आहे रेडियन, आणि दुसरं आहे सॉलिड अँगल, त्याचं युनिट आहे स्टेरेडियन. आणि बाकीच्या ज्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. डिराइव्ड क्वांटिटी मीन्स दोज फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर 2 or more fundamental quantities to express it or describe it. That physical quantities are called as derived quantity. जसं वेलोसिटी आहे, ॲक्सलरेशन आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे. तर या प्रकारचे हे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये येतात. त्याच्यानंतर आपण काल हे सुद्धा पाहिलं होतं की सिस्टीम ऑफ युनिट्स आहे ते आहे MKS. MKS म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंद. दुसरं आहे CGS मध्ये सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. तिसरं आहे FPS, फूट, पाऊंड, सेकंद. आणि नंतर 1971 मध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी SI युनिट काढलं. SI युनिटचं लॉंग फॉर्म आहे सिस्टीम ए इंटरनॅशनल डी युनिटीज. या SI सिस्टीममध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज घेतल्या, 2 सप्लिमेंटरी घेतल्या आणि बाकीच्या डिराइव्ड घेतल्या. ते आपण काल पाहिलं होतं. आज जे आपण पाहणार आहोत ते पाहणार आहोत कन्व्हेक्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट. SI युनिट आपण यूज करत आहोत. कशा प्रकारे यूज करायचं, काय कोणतं त्याच्यात सोडायचं किंवा कोणतं पकडायचं, तर ते आपण पाहणार. पहिलं आहे की सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट आहे ते युनिट आपण सिम्बॉलने दाखवतो. तर पहिलं आहे की युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. तर ते आपण सिम्बॉलने दाखवतो. त्याच्यानंतर जितके फिजिकल क्वांटिटीचे युनिट्सचं लॉंग फॉर्म आपण लिहितो तर त्याच्यातला जो पहिला लेटर जिथून स्टार्ट होत आहे तर पहिला लेटर कधी स्मॉल लेटरच राहणार. ते सायंटिस्टच्या नावावर ते युनिट राहो किंवा कोणाच्याही नावाने राहो, पण त्याची सुद्धा स्टार्टिंग जी आहे ती स्मॉल लेटरनीच होईल. जसं टेम्परेचर आहे, टेम्परेचरचं युनिट आहे कॅल्व्हिन. हे सायंटिस्टचं नाव आहे. कॅल्व्हिनने टेम्परेचरची स्केल काढली होती. त्याने सांगितले की कशा प्रकारे टेम्परेचर मोजायचं कॅल्व्हिन स्केलमध्ये. तर या टेला आपण कॅपिटल लिहत नाही. जेव्हा लॉंग फॉर्म लिहितो तर हे जे पहिला लेटर आहे ते स्मॉल लेटर आहे. तर सेकंड आहे की फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर. इवन इफ द नेम इज आफ्टर द पर्सनच्या नावावर असलं तरी ते स्मॉल लेटर लिहितात. त्याच्यानंतर आहे की युनिट जेव्हा आपण लिहितो किंवा त्याचा सिम्बॉल लिहितो तर युनिट जे आहे ते प्युरल फॉर्ममध्ये नसायला पाहिजे. कॅल्व्हिन्स नसायला पाहिजे
किंवा किलोग्राम्स हे युनिट आहे मासचं, तर किलोग्राम्स असं लिहायचं आहे. किंवा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल सुद्धा मीटर किंवा केजी असं लिहायचं नाही. म्हणजे प्युरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही आहे, ते सिंग्युलर फॉर्म मध्येच राहणार. तर थर्ड आहे की सिम्बॉल फॉर द युनिट डू नॉट टेक द प्युरल फॉर्म. चौथा आहे की जेव्हा आपण युनिट लिहितो म्हणजे 5 kg, तर 5 kg नंतर हा फुल स्टॉप नाही राहणार. फुल स्टॉप द्यायचा नाही आहे. मीटर आहे 3 मीटर्स, तर 3 मीटर फुल स्टॉप नाही, फुल स्टॉप द्यायचा नाही. तर नेक्स्ट आहे की सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ द रिकमेंडेड लेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर जो रेशो राहतो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा, जेव्हा आपण युनिट्स लिहितो, सिम्बॉलिकली युनिट्स लिहितो, तर त्याचा जे रेशो आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा तो एकच असायला पाहिजे, तो वेगवेगळा असायला पाहिजे. एक्झाम्पल आहे की ॲक्सलरेशन आहे. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद डिवाइडेड बाय टाइमचं युनिट आहे सेकंद. ॲक्सलरेशनचं जे हे युनिट आलं मीटर पर सेकंद असं लिहायचं नाही. तर याला लिहायचं आहे की इथं मीटर पर सेकंद इंटू टाइमचं युनिट सेकंद 1/सेकंद, म्हणजे टाइमचं युनिट आहे सेकंद. तर याचं ॲक्सलरेशनचा आता जे युनिट होणार ते होईल m इंटू s इंटू s स्क्वेअर. ॲक्सलरेशनचं सिम्बॉलिकली आपण दाखवतो मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे एकच रेशो असायला पाहिजे. या प्रकारे रेशो नसायला पाहिजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा. तर हे आहे की द युनिट of the physical quantities in numerator and denominator should be written as one ratio. It should be written in the one ratio. या प्रकारे नाही की मीटर पर सेकंड नाही, ते मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सहावं जे आहे की जेव्हा आपण एखाद्याचं युनिट लिहितो, तर युनिट लिहिताना त्याचं युनिट आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन नसायला पाहिजे. जसं की एक आपण युनिट लिहिता ॲक्सलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या प्रकारे त्याला युनिटनी लिहिलंय मीटर आणि सिम्बॉलिकली दाखवलं सेकंड स्क्वेअर. तर या प्रकारचं कॉम्बिनेशन नसायला पाहिजे. एक तर त्याला युनिटनी लिहिता येते, युनिटनीच दाखवा, आणि सिम्बॉलिकली दाखवता येतं, सिम्बॉलिकली दाखवा. पण युनिट आणि सिम्बॉलिकली त्याला दाखवायचं नाही. ठीक आहे. तर हे आहे की यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ द युनिट अँड सिम्बॉल्स फॉर unit is avoided when physical quantity is expressed by the combination of two. जसं असं लिहायचं आहे की जूल पर केजी सिम्बॉलिकली, जूल हे सगळं सिम्बॉलिकल आहे, जूल पर केजी कॅलरी. आणि या प्रकारे नाही लिहायचं आहे त्याला की जूल हे युनिट लिहिलं आणि हे सिम्बॉलिकल जूल पर केजी इंटू कॅलरी, हे या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण सिम्बॉल जे आहे त्याच्या समोर प्रिफिक्स सिम्बॉल आपण यूज करू शकतो. प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. आता जसं आहे की एक आपण हे पाहिलं होतं की 10⁻³ सेकंद आहे.
टाइम जो आहे एक एक्सपेरिमेंट केला त्याच्यात टाइम आला 10⁻³ सेकंद. आता -3 म्हणजे मिली सेकंद, हे -3 म्हणजे मिली. तर याला आपण या प्रकारे दाखवू शकतो युनिटनी की हे 1 मिली सेकंद किंवा सिम्बॉलिकली 1 मिली सेकंद. तर प्रिफिक्स सिम्बॉल आपण त्या सिम्बॉलच्या अगोदर यूज करू शकतो. इथं काही एक्झाम्पल आहे की 1 मिली सेकंद म्हणजे 1 ms इज इक्वल टू 1 मिली सेकंद. हे 10⁻³ सेकंदला आपण लिहितो. 10⁻⁻6 आहे तर हे 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो. तर 1 मायक्रो सेकंद किंवा 1 सिम्बॉलिकली 1 म्यूएस. नॅनो सेकंद आहे म्हणजे 10⁻⁻9 सेकंद आहे तर नॅनो सेकंद किंवा युनिट वाईज 1 नॅनो सेकंद या पद्धतीने आपण लिहितो. त्याच्यानंतर जर आपल्याला डबल प्रिफिक्स जर दाखवायचा आहे आणि त्याच्या ठिकाणी जर आपण सिंगल प्रिफिक्स जर यूज करू शकत असू शकतो तर डबल प्रिफिक्सने त्याला दाखवायचं नाही आहे. त्याला फक्त सिंगल प्रिफिक्सनेच दाखवायचं आहे. जसं इथं आहे यूज ऑफ डबल प्रिफिक्स इज अवॉइडेड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. सिंगल प्रिफिक्स अवेलेबल आहे तर डबल प्रिफिक्सची गरज राहत नाही. जसं इथं आहे की 10⁻⁻6 सेकंद. आता 10⁻⁻6 सेकंद म्हणजे 10⁻⁻³ इंटू 10⁻⁻³ सेकंद. 10⁻⁻³ म्हणजे मिली, हे सुद्धा मिली इंटू सेकंद म्हणजे हे ms. आता याच्या जर आपण पाहिला तर याला या पद्धतीने लिहायचं नाही आहे कारण 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो. ठीक आहे, त्याला म्यूने सिम्बॉलिकली आपण दाखवतो. तर 10⁻⁻6 म्हणजे 1 मायक्रो सेकंद. सिंगल प्रिफिक्स आहे आपल्याला तर सिंगल प्रिफिक्स असल्यामुळे डबल प्रिफिक्सची गरज नाही आहे तर डबल प्रिफिक्सने दाखवायचं नाही आहे. तर 10⁻⁻6 सेकंद म्हणजे 1 म्यूएस अँड नॉट 1 ms. त्याच्यानंतर स्पेस और हायपर म्हणजे एक युनिट लिहिता मल्टिप्लिकेशन मध्ये ते आलेलं आहे युनिट. तर इथं आला मीटर आणि सेकंद हे मल्टिप्लिकेशन मध्ये. तर जेव्हा आपण युनिट लिहितो तर या दोन युनिट मध्ये एक तर स्पेस असायला पाहिजे किंवा हायपर असायला पाहिजे. या पद्धतीने आपण दाखवतो. आणि याला जर आपण मल्टिप्लिकेशनचं जे युनिट आहे त्याला ms ने दाखवला याचा अर्थ झाला हे मिली सेकंद. ॲक्च्युली काय मीटर इंटू सेकंद. युनिट होता मीटर इंटू सेकंद. पण जर आपण असं कंबाईनली दाखवलं, स्पेस नाही दिलं, त्याला स्पेस देऊन नाही दाखवला किंवा हे हायपर जर दाखवलं नाही तर याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये आपण सिम्बॉलिकली दाखवतो, युनिट्सला सिम्बॉलिकली दाखवतो तर त्या दोन युनिटमध्ये स्पेस असायला पाहिजे किंवा हायपन असायला पाहिजे. तर स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ टू युनिट्स. ठीक आहे, याचं हे एक्झाम्पल आहे मीटर सेकंड इनवर्स. तर स्पेस दिलेली आहे, इथं हायपन दिलेलं आहे आणि या पद्धतीनं त्याला लिहायचं नाही. तर हे झाले कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट. त्याच्यानंतर डायमेन्शन आहे. डायमेन्शन आपल्याला काढायचं आहे. तर डायमेन्शन मीन्स द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज द
power to which fundamental quantities are raised to express the unit of other physical quantities. Dimension of physical quantity is the power to which the fundamental quantities are raised to express the unit of other physical quantity is called as dimension. याच्यात आपण काही एक्झाम्पल पाहतो की जसे या फिजिकल क्वांटिटी आहे डेन्सिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, फोर्स, इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर हे फिजिकल क्वांटिटी आहे. याचं डायमेन्शन कसं काढायचं तर जसं डेन्सिटी आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम आणि याचं युनिट जे आहे याचं युनिट मास अपॉन वॉल्यूम तर मासचं युनिट आहे केजी आणि वॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. तर डेन्सिटीचं युनिट आहे केजी पर मीटर क्यूब. डायमेन्शनला आपण फिजिकल क्वांटिटीने दाखवतो एम एल टी. या डेन्सिटीचं डायमेन्शन लिहायचं आहे तर इथं मासचं युनिट आहे केजी. किती आहे 8 आहे म्हणजे याचा पॉवर आहे 1. लेंथचं युनिट काय आहे मीटर. किती आहे 3 आहे पण ते आहे खाली वरती गेले तर -3 म्हणजे लेंथ याचं पॉवर आहे -3 म्हणजे इथे केजी मीटर रेस्ट टू पॉवर -3 आणि हे मीटर कशाचं युनिट आहे लेंथचं आहे त्याचं पॉवर किती आहे -3. इथं लेंथचं पॉवर आहे -3. या युनिटमध्ये टाइमचं युनिट सेकंद नाही आहे. टाइमचं युनिट सेकंद नाही आहे म्हणजे याचं पॉवर आहे 0. तर या प्रकारे डेन्सिटीचं डायमेन्शन येईल m रेज टू पॉवर 1 l रेज टू पॉवर -3 t रेज टू पॉवर 0. ॲक्सेलरेशन आहे ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं डायमेन्शन येईल मासचं युनिट केजी याच्यात नाही आहे या युनिटमध्ये नाही आहे तर याचा पॉवर 0. लेंथचं युनिट मीटर 1 आहे याचं पॉवर 1. टाइमचं इथं पॉवर 2 आहे पण खाली आहे वरती गेले तर सेकंड रेज टू पॉवर -2. तर इथं टाइमचं युनिट सेकंद जे आहे ते -2 आहे तर इथं येईल t रेज टू पॉवर -2 म्हणजे ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन येईल m रेज टू पॉवर 0 l रेज टू पॉवर 1 t रेज टू पॉवर -2. मोमेंटमचं युनिट आहे मास इंटू वेलोसिटी. मासचं युनिट आहे केजी वेलोसिटीचं आहे मीटर पर सेकंड तर युनिट आहे केजी मीटर पर सेकंड. याचं इथे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन येईल मासचं युनिट केजी हे 1 लेंथचं युनिट आहे मीटर हे 1 आहे तर 1. टाइमचं युनिट सेकंड आहे पण ते खाली आहे वरती गेले तर -1. तर मोमेंटमचं डायमेन्शन येईल m रेज टू पॉवर 1 l रेज टू पॉवर 1 t रेज टू पॉवर -1. फोर्सचं युनिट आहे केजी मीटर पर सेकंड तर याचं युनिट येईल केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फोर्सचं डायमेन्शन येईल m मासचं युनिट आहे केजी 1 आहे तर पॉवर 1. लेंथचं युनिट मीटर आहे तर पॉवर 1. सेकंडचं युनिट 2 आहे पण खाली आहे वरती गेलं तर -2 तर टीचं -2. तर फोर्सचं डायमेन्शन m रेज टू पॉवर 1 l रेज टू पॉवर 1 t रेज टू पॉवर -1. इम्पल्स आहे इम्पल्सचं युनिट येईल केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड. 1 सेकंड कॅन्सल होईल केजी मीटर पर सेकंड. याचं डायमेन्शन आपल्याला लिहायचं आहे तर मासचं युनिट केजी
एक आहे, लेंथचं युनिट मीटर एक आहे, टाइमचं युनिट सेकंड खाली आहे, वरती -1. तर इम्पल्सचं डायमेन्शन येणार m⁻1 l⁻1 t⁻⁻1. त्याच प्रकारे वर्क जे आहे तर वर्कचं युनिट येईल kg मीटर, फोर्सचं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर, तर मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. तर याचं डायमेन्शन येणार m⁻1 l⁻2 t⁻⁻2. कायनेटिक एनर्जी हे जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे याचं डायमेन्शन राहत नाही. ठीक आहे, डायमेन्शन कॉन्स्टंट व्हॅल्यूचं राहत नाही, यांचं राहतं. तर हे फिजिकल क्वांटिटी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येईल kg वेलोसिटी मीटर इन पर सेकंड, पण त्याचे स्क्वेअर आहे तर मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. तर याचं डायमेन्शन येईल m⁻1 l⁻2 आणि t⁻⁻². तर कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन m⁻1 l⁻2 t⁻⁻². प्रेशर आहे, आता प्रेशरचं फोर्स आहे, फोर्सचं युनिट आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर हे 1 मीटर इथं कॅन्सल होणार आणि इथे येईल kg मीटर सेकंड स्क्वेअर. म्हणजे याचं जे डायमेन्शन येणार ते येणार m⁻1 l⁻1 आहे पण खाली आहे, वरती -1, आणि t⁻⁻ ते सुद्धा खाली आहे, वरती -2. म्हणजे याचं प्रेशरचं डायमेन्शन येईल m⁻1 l⁻1 t⁻⁻². तर या प्रकारे कोणतीही आपल्याला फिजिकल क्वांटिटी जर दिलेलं आहे आणि त्याचं डायमेन्शन काढायचं आहे, आपण या पद्धतीने त्याचं युनिट जर आपल्याला माहीत आहे तर त्याचं डायमेन्शन काढू शकतो.